नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 लेक्चर नंबर 1मध्ये आपण लेसन नंबर 1, 2, 3 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिले आहेत. आज आपण लेक्चर नंबर 2मध्ये लेसन नंबर 4, 5, 6 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. तर चला तर मग चालू करूया. चॅप्टर नंबर 4 फायनल फायनान्स. तर क्वेश्चन नंबर 1 हे विचारू शकतात की for medical supplements, medicals, same medicines, the rate of the GST is 12%. Then what is the rate of the CGST and SGST? तर कसं काढायचं तर बघा, द रेट ऑफ द GST 12% दिलेला आहे बघा इथं. त्यानंतर द रेट ऑफ द SGST ह्याचं अर्ध असतं CGSTचं, तर ह्याचा अर्ध मग 6% येते. तसंच SGST पण त्याच्या अर्धच असतं GSTच्या, मग दोन्ही पण 6% आले. हे पेपराला येऊ शकते, महत्त्वाचे आहे, ह्याचा सराव करा. एक्झाम्पल दुसरेही देऊ शकतात, या प्रश्नाचाही सराव करा. सेम तसंच आहे, या प्रश्नाचाही सराव करा. MVFV प्लस प्रीमियम फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याच्या आधारे हे गणित सोडवलेलं आहे. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज 200. If the brokerage rate is the 0.3%, then find the purchase value of the shares. FV आणि ब्रोकरेज हे सर्व लिहिल्यानंतर फॉर्म्युला प्रमाणे ब्रोकरेज पर शेअर, रेट ऑफ द ब्रोकरेज मल्टिप्लाय FV, हे सगळे किमत्या पुट केल्यानंतर, व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल 200.60. तर ही उत्तर आहे. परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज 200.60. तुम्हाला स्क्रीनवर एक फिल इन द ब्लँक दिसत असेल, त्याचे उत्तरे पहिल्याचं 0, दुसऱ्याचं SAC आहे, तिसऱ्याचं 15, चौथ्याचं 120. ह्या फिल इन द ब्लँकचे सराव करा. त्यानंतर तुम्हाला 1 मार्काचे क्वेश्चन स्क्रीनवर दिसत असेल, त्याची उत्तरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रोबॅबिलिटी. From each one following the experiment, write the simple phase yes and the number of the simple points in yes. The one coin and one die are through the similarities. म्हणजे 1 die आणि 1 coin थ्रू केलेलं आहे, तर त्याचे उत्तर बघा. द सिम्पल फेस काय असणार आहे, H आणि L ती कॉईनचं. त्यानंतर 2 येणार. द सिम्पल फेस ऑफ द डायचं सिम्पल फेस 6 असं. तसंही ह्याच्यात लिहायचं आहे. परत त्यानंतर दुसरं काय, 2 डाय नंबर आर फ्रॉमड युजिंग डिजिट 2 and 3 and 5 विदाउट रिस्पेक्टिंग द डायजेस्ट. तर हे जे उत्तर आहे बघा, ही एस इज इक्वल टू 23, 25, 32, 35, 52 आणि 53. तर सिम्पल फेस 6 असं लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या आधारितच खालचा क्वेश्चन आहे, ते तुम्ही सराव करा. प्रश्न हे त्याच्याच रिलेटेड आहे, तर नीट पहा. इव्हेंट ए, इव्हेंट बी, इव्हेंट सी दिला आहे. 2 डाय आर रोड. तर बघा 2 डाय फेकलेले आहेत, तर सिम्पल फेस किती आहे, 36. हेही 2026 बोर्ड एक्झामला विचारू शकतात, ह्याचाही सराव करा. फक्त एक्झाम्पल दुसरे देतील. बघा, इफ 2 कॉइन आर टॉस्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. इव्हेंटची प्रोबॅबिलिटी बघायची आहेत. गेटिंग इट लास्ट 1 हेड अँड गेटिंग 1 हेड. तर सोल्युशन बघा, लेट एस बी द सिम्पल फेस. एसला सिम्पल फेस म्हणलेलं आहे आणि ती सोडवलं आहे, तर सिम्पल फेस 4 येते. त्यानंतर लेट ए बी द इव्हेंट दे आर लास्ट 1 हेड ट्रूथ अप, देन ए इज इक्वल टू इव्हेंट त्याचा 3 येणार. त्यानंतर नाव पी इज इक्वल टू एन अपॉन एन एस. त्यानंतर असं उत्तर येईल. त्याचप्रमाणे बीचाही सोडवायचा आहे, इव्हेंट बी.
तर उत्तर तुमचं पहिल्याच येणार आहे 3/4 आणि सेकंडचं येणार आहे 1/4. हेही तुम्हाला बोर्ड एक्झाम 2026साठी विचारू शकतात. फक्त एक्झाम्पल दुसरे देऊ शकतात. ह्याचाही सराव करा. If two coins are tossed, find the probability of the following event. इव्हेंटची probability बघायची आहेत. गेटिंग इट लास्ट वन हेड अँड गेटिंग वन हेड. तर सोल्युशन बघा. लेट एस बी द सिम्पल फेस. एसला सिम्पल फेस म्हणलेलं आहे आणि ती सोडवलं आहे. तर सिम्पल फेस 4 येते. त्यानंतर लेट ए बी द इव्हेंट दे आर द लास्ट वन हेड ट्रूथ अप. देन ए इज इक्वल टू इव्हेंट त्याचा 3 येणार. त्यानंतर नाव पी इज इक्वल टू ए एन ए अपॉन एन एस. त्यानंतर असं उत्तर येईल. त्याचप्रमाणे बीचाही सोडवायचा आहे इव्हेंट बी. तर उत्तर तुमचं पहिल्याच येणार आहे 3/4 आणि सेकंडचं येणार आहे 1/4. हेही तुम्हाला बोर्ड एक्झाम 2026साठी विचारू शकतात. फक्त एक्झाम्पल दुसरे देऊ शकतात. ह्याचाही सराव करा. तुम्हाला स्क्रीनवर प्रॉबॅबिलिटीची फिलिंग लाईन दिसत असेल. त्याचे उत्तर आहे. पहिल्याचं उत्तर आहे 1, दुसऱ्याचं उत्तर आहे 4, तिसऱ्याचं उत्तर आहे 1/2 आणि चौथ्याचं उत्तर आहे 0 to 1. ह्याचाही सराव करा. त्यानंतर 1 मार्कासाठी सब क्वेश्चन म्हणून हे प्रश्न विचारू शकतात. हे जे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यात तुम्हाला डायरेक्ट मेथड नाहीतर ॲझ्युम मेथड किंवा स्टेप डिवायडेड मेथड विचारू शकतात. ह्या तिन्हीपैकी एक बोर्ड एक्झामसाठी 101% एक तरी येणार. तर मग पहिल्यांदा आपण डायरेक्ट मेथड बघूया. डायरेक्ट मेथडसाठी आपल्याला असा देतील चार्ट. त्याच्यावरून आपल्याला सेम असा चार्ट लिहायचा. इथं पहिल्यांदा क्लास टाकायचा आहे. परत क्लास मार्क्स एक्स आहे. फ्रिक्वेन्सी क्लास मार्क मल्टिप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्याला दोघांनी मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे टोटल घेऊन सर्व सोडवायचे आहे. मीन काढायचं आहे आणि त्याचं डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. हे तुम्हाला 2 मार्कासाठी विचारू शकतात. त्यानंतर ॲझ्युम मेथडसाठीही तुम्हाला एक असा चार्ट देतील. त्याच्यावरनं आपल्याला क्लास काढायचा आहे. त्यानंतर क्लास मार्क काढायचा आहे. त्यानंतर डी आय मतलब ही त्यानंतर फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय डी आयचं लिहायचं आहे. तर हे सर्व काही टोटल करून इथं लिहायचं आहे. नाहीतर परत डी आय डी बार काढायचं आहे. वर डॅशमध्ये त्याला बार म्हणते ती. त्यानंतर हे सर्व सोडून मीन काढायचं आहे. मीन काढताना असे ए प्लस डी बार. त्यानंतर हे सोडवल्यानंतर तुमचे उत्तर येऊन जाईल. त्यानंतर आहे स्टेप डिवायडेड मेथड. तर कसे काढायचं आहे बघा. सेम तसाच चार्ट देतील एक तुम्हाला आणि त्याच्यावरनं आपल्याला सेम चार्ट बनवायचा आहे. क्लास मार्क डी आय काढायचा आहे. यू आय काढायचा आहे. फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय यू आय इथं द्यायचं आहे आणि ही सर्व टोटल करून इथं सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यू आय सॉल्व करायचं आहे असं. त्यानंतर मीन काढायचं आहे आणि मीन ती उत्तर असणार आहे तुमचं. सेम असंच काढायचं आहे. तिन्ही सेम आहेत. फक्त समजून घ्यायला जरा अवघड आहेत. सराव केल्यानंतर सर्व काही होईल. या तिन्हीपैकी एक तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी नक्की विचारणार. मिडन एक विचारू शकतात. हे त्याचा फॉर्म्युला आहे. तर बघा एन सी एफ एच म्हणजे काय नीट पहा. त्या आधारित एक्झाम्पल बघा. तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी रिलेटेड एक्झाम ही असे विचारू शकतात. एक्झाम्पल हे याची गॅरंटी आहे. मीन ऑफ डाटा मिडन काढत आहे. तर असा चार्ट देतील. चार्टवरनं सेम तसंच मगाच्या वाणी फक्त इथं कन्झर्वेटिव्ह फ्रिक्वेन्सी येणार लेस दॅन टाईप आणि सेम तसं क्लास फ्रिक्वेन्सी 3 कॉलम करायचे. हे सर्वात मोठी कुठला अंक असेल तर 90 असणार. तिथं कुठलं असं माहीत नाही. तर तिथं मग त्याला फ्रिक्वेन्सी द्यायचा आणि त्याला असा गोल करून ठेवायचा. इथं मिडल क्लास द्यायचा. त्यानंतर इथं करून असे सोडवायचे आहे. त्यानंतर बघा कसं करायचं. फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युल्यानंतर त्यात सर्व काही भरायचे आणि उत्तर येईल. मग द मिडन ऑफ द डाटा इज 184 मँगोज. तुम्हाला काय काढायला होतील त्याच्यावर. मोडचा फॉर्म्युला आहे
तेव्हाही नीट पहा, त्या दोन्हीपैकी एक विचारू शकतात, मिड नाहीतर मोड. ह्या दोन्हीपैकी एक बोर्ड एक्झाम 2026साठी येणार. बघा, सेम असा चार्ट देतील, त्या चार्टवरून बघा कसं काढायचं. लोअर लिमिट ती काढायचं, एज काढायचा, बघा इथं दिसतील. सर्वात जास्त नंबर इथे असेल तो लिहायचा F1, त्याच्या मागचा F0, त्याच्या पुढचा F2. तसंच लिहून हे सर्व ह्याच्यात किमत्या भरायच्या. किमत्या भरल्यानंतर मोडच्या यात आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व झाल्यानंतर तुमचे उत्तर येईल. ते उत्तर असणार आहे. ह्याचाही सराव करा. तर हिस्टोग्रॅम हे शेवटच्या प्रश्नाला 101% येऊ शकते. तर बघा, असा एक सेम चार्ट देतील, चार्टवरून हिस्टोग्राम काढत आहे. इथे असं लिहायचं, असं ही साईन करायची आहे. हे शेवटच्या प्रश्नाला यायची शक्यता आहे. इथं स्केल, त्यानंतर हिस्टोग्राम असं काढायचं आहे, नीट पहा. तर त्याचा हाईट ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट इथं दिलेलं असेल ती नीट पहा उत्तर. असे दुसरेही एक्झाम्पल देऊ शकतात या पद्धतीने. याचाही सराव करा. तर हे पी डायग्राम. तर पी डायग्राम कशी काढायची आहे, तर बघा, एक असं तुम्हाला दिसेल फ्रूट आणि पर्सेंटेज ऑफ द डिमांड त्याचं बघा. तर इथे एक फ्रूटचं करायचं, पर्सेंटेज ऑफ डिमांडचं करायचं, मेजर ऑफ द सेंटर अँगलला मल्टिप्लाय 360 करायचं, कारण की आपल्याला सर्कल काढायचं आहे. तर बघा, हे सर्व असे केल्यानंतर टोटल इथं देत आहे टोटलमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला आकृती काढायची आहे, सर्कल काढायचा, मेजर करून इथं सर्व नावं लिहून असं करायचं आहे. नाहीतर ह्याच्या जागी तुम्हाला असेही एक प्रश्न देऊ शकतात की असं बघा, ह्या दोन्हीपैकी क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हाला विचारू शकतात. तर बघा, एक्झाम्पल फक्त दुसरे देतील, नीट पहा. सेंटर अँगल ही कसा काढायचा आहे ते सर्व काही बघा. हे सर्व असं आहे. पहिल्याचं उत्तर टोटलमध्ये 12,000, दुसऱ्याचं 3,000 असं लिहायचं आहे, परत 2,000 आहे, परत पोस्टचं 1,000 असे उत्तर आहे. ही एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पलच्या आधारित प्रश्न आहेत. हो का, हे पहिलं एक्झाम्पल बघा. हे पहिल्या एक्झाम्पलचे उत्तर, पहिल्या एक्झाम्पलचे उत्तर. त्यानंतर दुसऱ्या एक्झाम्पलचे उत्तर. हे बघा, दुसऱ्या एक्झाम्पलचे उत्तर. त्यानंतर तिसऱ्या एक्झाम्पलचे उत्तर बघा. त्यानंतर चौथ्या एक्झाम्पलचे उत्तर पहा. ते बघा, चौथ्या एक्झाम्पलचे तुम्हाला दुसरे एक्झाम्पल देऊन सॉल्व करायला सांगतील. नीट पहा. क्वेश्चन नंबर 5मध्ये हे तर 101% प्रश्न येऊ शकतात. प्रश्न बघा आता. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर फिल इन द ब्लँक दिसत असतील, त्यातले पहिल्याचे उत्तर आहे मॅक्झिमम, दुसऱ्याचे उत्तर आहे मिडल, तिसऱ्याचे उत्तर आहे 360 डिग्री, चौथ्याचं उत्तर आहे F(x) अपॉन समेशन ऑफ F(i). हे उत्तर आहे. हे प्रश्न तुम्हाला सब क्वेश्चन 1 मार्काला विचारू शकतात. असेच तुम्हाला मॅथ्स 2चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मॅथ्स 2 टाईप करा. मी पुढचा व्हिडिओ मॅथ्स 2साठी बनवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.